नमस्कार मैत्रिणींनो, झाला का तुमचा स्वयंपाक? बघा माझा स्वयंपाक चालू आहे बरं का. तुमचा झालाच असन आणि पाऊस कुठं कुठं पडतोय बरं का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज आहे ना बघा, आज आहे ना मस्तपैकी अशी शेवग्याची शेंग करायला लागलेली आहे. हो का, इथं शेंगा आहे ना अशा उकडायला टाकलेल्या आता. यांनी इथं कांदा भाजायला ठेवलेला आहे बरं का. आणि हो का, याच्यामध्ये कोथिंबीर, खोबरं, आल्याचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे. तर मग म्हणलं आता ह्याला भाजून घेते आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेते. चला मग मैत्रिणींनो, तुमच्या तिकडं आहे का पाऊस? आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडते काय नाही ते तेवढं मला सांगत जा कमेंट करून. आता हे मसाला मी आहे ना भाजून वाटून घेते बरं का. आता दाजीने इथं आहे ना दूध आणले, मला आता दूध टाकायचं होते. दूध आहे ना, दूध तापाय ठेवलं आणि हो काही तर मस्तपैकी मसाला पण भाजून घेतला. आता ह्याला ना मी वाटून घेते. मग काय दाजी म्हणले माझ्यासाठी चहा कर, तर मग आता चहा म्हणल्यावर त्यांच्यासाठी बी ठेवते आणि मग माझ्यासाठी पण थोडासा ठेवते. चहा म्हणल्यावर काय कोणी नको म्हणतं का, तर मग मला त्यांच्यासाठी चहा करून घेते. आता इथं असं मस्तपैकी मसाला वाटून घेतलाय. काळा मसाला झालाय आपला. कांदा थोडा काळा झाला ना, त्याच्यामुळं काळा मसाला झालेला आहे. आता त्यांच्यासाठी दाजीसाठी बी चहा करते आणि मला बी थोडासा चहा ठेवते. चहा आणि कसं आता थंडीचे दिवस आहेत ना, चहाला कोणी काही नको म्हणणार नाहीये. तर मग या तुम्ही पण चहा प्यायला गरमागरम. काय झालंय बरं का मैत्रिणी, सकाळच्या 5 चपात्या आणि दाजी आहे ना कामावर नाही जाऊन राहिले. त्यांचा सकाळचा स्वयंपाक करते मी आणि चपात्या शिळ्या पडतात. आता मग आज बी 4-5 चपात्या आहेत शिळ्या, मग असं टाकून तर देता येत नाही ना. तर मग म्हणलं काय करावं, शेवग्याची शेंगा करावं रस्स्याच्या. आणि म्हणलं थोडा भात लावून घेते. तर 1 गिलास तांदूळ टाकते आणि थोडा माझी मसाल्याची भाजी म्हणल्यावर थोडा भात केला म्हणजे बरं वाटतं. मग आता आहे ना मी भात लावून घेते बरं का. हो काय मैत्रिणी, आता आहे ना ही कढई ठेवली मग तापायला आणि इकडं मस्तपैकी शेंगा अशा शेवग्या शेंगा उकडून घेतलेल्या आता. आणि हो काही आपला मसाला पण तयार झालेला आहे, काळा मसाला. आणि हो काही तर मस्तपैकी दूध पण गरम झालेले. आता मी भाजी टाकायला घेते बरं का. आता ह्याच्यामध्ये ना तेल टाकून घेते. गरम झालेले. आता ही ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेते. हो काही मी चहा पण घेतलेला आहे. आता या पण तुम्ही पण चहा प्यायला. आता ही मसाला आहे ना मी ह्यात टाकून घेते बरं का. आणि इथं कुकरमध्ये भात पण लावलेला आहे. हो काही कुकर पण तिथं भात पण लावलेला आहे मी. बघा मैत्रिणी, बघा ही भाजी अशी तुम्हाला दिसत असेल कशी तरी भाजी झालेली आहे. बघा ही मस्तपैकी. बघा बघा ही मैत्रिणी, तुम्हाला शेंगाची भाजी जर आवडली ना, नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्याच्यामध्ये आहे ना अशी कोथिंबीर टाकून घेते. आणि मैत्रिणी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि कोणाकोणाला शेंगाची भाजी माझे व्हिडिओ बघत राहा. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या समजा जेवण करायला. आता हे आपला मसाला आहे ना बघा, तुम्हाला दिसत असतं मसाला झालाय परतून मस्तपैकी परतलाय बरं का. आता ही ह्याच्यामध्ये उकडलेल्या
शेंगा टाकून घेते. हे पाणी आहे ना, चांगलं शेंगा धुवून घेतल्या होत्या आणि हे पाणी उकाडण्याचं आहे बरं का, ह्याच्यामध्ये टाकून घेते तिथं. ही मस्त पैकी आपली शेंगाची भाजी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी लागत आहे तेवढंच तुम्ही पाणी टाका तुमच्या आवडी अनुसार. बघा आता हे असं मस्तपैकी मी इतकं पाणी टाकलेलं, जास्त पाणी नाही टाकते.